म्हणजे बापाच्या कुबड्या न घेता स्वतःच्या ताकदीभोवती जनसेवा म्हणजे सेवा ही कशी केली पाहिजे ह्यात सिद्धेश कदम यांच्याकडून शिकावं असं म्हटलं तर चुकीचं म्हटलं असं वाटणार नाही। सिद्धेश कदम यांनी कोकणामध्ये देखील शेकडो शिबिर असे घेतलेत। कोकणातल्या गरीब माणसाला मोठ्या प्रमाणामध्ये ही आरोग्य शिबिराची मदत मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे आणि आज देखील आपण ह्या ठिकाणी गोरेगावला या सबबमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ज्या वस्तूची आवश्यकता आहे ते सगळं अगदी डोळे तपासणीपासून मोफत चष्मेपासून महिलांच्या आजारापासून अगदी कर्करोग तपासणीपासून बाळरोग चिकित्सा असू देत, दंतचिकित्सा असू देत, मोफत खुर्च्या असू देत, काय त्याला म्हणतो आपण वॉकर चेअर, कमरपट्टे, या सगळ्या गोष्टी आज इथं या शिबिरामध्ये मोफत दिल्या जात आहेत। मला अभिमान वाटतो आहे हे महाशिबिराच्या माध्यमातून महापुण्याची कमाई यांच्याकडून होते। याला जनसेवा म्हणजे सेवा यालाच आपण म्हणतो। मला अभिमान वाटतो सिद्धेशांचा आणि असंच काम भविष्यात फक्त मुंबईमध्ये नको तर महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची शिबिर व्हावी आणि शेवटच्या माणसाला आवश्यकता असणारी या शिबिराच्या माध्यमातून ज्या ज्या वस्तू असतील त्या अगदी कानामध्ये देखील सिद्धेश कदम मोफत देत आहे ते मला कळलं, अतिशय आनंद झाला। असेच सेवा त्याच्या हातून घडो असे त्याला मी शुभेच्छा देतो। एक मी आपल्याला मुद्दाम सांगतोय, काल शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रत्नागिरी येथे आभार सभेचं आयोजन केलं होतं आणि त्या सभेमध्ये हजारो शिवसैनिक उपस्थित होते, हजारो महिला उपस्थित होत्या। त्या सभेच्या माध्यमातून पुन्हा एकदा शिवसेना ही भगव्या झेंड्याचीच आहे, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचीच आहे, एकनाथजी शिंदे यांचीच आहे। उद्धव ठाकरेचा काडीचाही संबंध आता कोकणाचा नाही याच्यावरती काल कोकणवासियांनी शिक्कामोर्तब केलं। शिल्लक असलेले देखील अनेक लोक, अनेक नेते, अनेक पुढारी यांनी काल शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आणि माझं भाकीत आहे, माझं भविष्य आहे। फक्त आता मातोश्रीमध्ये एक दिवस असा येईल की फक्त त्यांचे कुटुंबाने ते याच्या पलीकडे शिवसेनेमध्ये त्यांच्या पाठीशी कोणी उभं राहणार नाही। त्यांनी जे पाप केलंय, उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजी कुपरचं काम केलंय, उद्धव ठाकरेंनी काँग्रेसमध्ये जाऊन बाळासाहेबांच्या विचाराशी व्यभिचार केला आहे, त्या पापाची फळं उद्धव ठाकरेंना भोगावीच लागतील हे मी आपल्या दाव्याने सांगतो। संजय राऊत साहेबांकडे सत्ता आणि संपत्ती होती ना आणि आज देखील संपत्ती आहे की ते कुठे फुटपाथवर बसलेत नाही ना। संजय राऊतांच्या तोंडामध्ये शोभा येत नाही अशी वक्तव्य शोभा देत नाही। हे बघा संजय राऊत काही बोलू शकतात, बाडगा अधिक कडवा असतो हे बाळासाहेब बोलायचे, तर बाडगेपणा कुणी केला याचा उद्धव ठाकरेंनी विचारा म्हणावा। तुम्ही त्यांच्या सोबत आहात ना, काँग्रेसमध्ये जाऊन बाडगेपणा कुणी केला हे उद्धव ठाकरेंना विचारा की हे आमच्यासाठी नवीन नाही आहे। आम्ही दिवसात केला हो, शिवसेना वाढवली, केसेस घेतल्या, तेवढा उद्धव ठाकरे फोटोकॉपी करत होते, फोटोकॉपी। त्यांना काय माहिती आहे शिवसेना मोठी कशी झाली? उद्धव ठाकरेंना काय माहिती आहे शिवसेना मोठी करण्यासाठी किती खून पडले, किती रक्त सांडलंय, किती लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेत, किती लोकांनी जेल भोगलंय, याची जाणीव थोडी आहे का उद्धव ठाकरेला? नाही ना। उद्धव ठाकरे आणि तो आदित्य यांना असं वाटतं शिवसेना ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, हे सगळे आमचे नोकर आहेत आणि आम्ही मालक आहोत, हीच भूमिका घेऊन ते चालले होते। आता सगळं संपेल, ते थोडं बहुत शिल्लक आहे ना, त्या 2 वर्षामध्ये आपण पाहाल, माझे शब्द आहेत तुम्हाला आठवतील, सगळं संपून जाईल, काय शिल्लक राहणार नाही। आम्हाला दिली नाही, आम्हाला बाळासाहेबांनी दिलं। आमच्या कर्तृत्वामुळं बाळासाहेबांनी आम्हाला सगळं दिलं। उद्धव ठाकरेंनी आम्हाला संपवलं, दिवाकर रावतेचं मंत्रिपद काढलं, आमदारकी काढली, रामदासांचं मंत्रिपद काढलं, स्वतःच्या मुलाला दिलं,
बाप मुख्यमंत्री बेठा कॅबिनेट मंत्री आणि नेता आउट. बाळासाहेब असं झालं असतं काय? याची काय अवकात आहे द्यायची? तो फक्त कुटुंबासाठी लढतोय, फक्त कुटुंबासाठी.